सर, जैन मुनी निलेश चंद्र यांचे प्रक्षोभक वक्तव्य आले तुमच्यापर्यंत पोहोचलंच असेल. आता मध्यंतरी जो मुंबईमध्ये वाद सुरू आहे वेद पाठक आणि जैन कम्युनिटीमध्ये, त्या पार्श्वभूमीवरती त्यांचं ते वक्तव्य आहे. या सगळ्या वक्तव्यांकडे कसं बघताय? आणि जैन मुनी असून देखील फार आरपारची भाषा ते बोलतात, ज्या पद्धतीने बोलतात. तुम्हाला मी थोडं करेक्शन करायला लावतो प्लीज. त्या निलेशला जैन मुनी कृपया म्हणू नका. हा व्यक्ती मुनी नाही. हा व्यक्तीचा जैन धर्माचा काहीच संबंध नाही. ह्याला मुनी होताना आपोआप कोणी मुनी होत नसतं जैन धर्मामध्ये. त्याला दीक्षा दिली जाते. त्याचं आधी तो सगळं धर्माचं आचरण, धर्माचं वाचन, ज्ञान तो त्याला प्राप्त करून घेतो आणि टप्प्याटप्प्याने तो दीक्षा घेतो. हा काही येऱ्यावाळ्याचा काही खेळ नाही. हा त्याला पदभ्रमण करावं लागतं, अनवणी चालावं लागतं. आता ते श्वेतांबरपंथी आहे, आम्ही दिगंबरपंथी आहे, परंतु दोन्ही पंथांमध्ये कुठंतरी काहीतरी प्रोटोकॉल आहे. हा माणूस कुठल्याही अँगलनी मुनी नाही. हा इतका प्रक्षोभक बोलतो. मुळामध्ये कुठल्याही जैन साधूला एका शहरामध्ये राहता येत नाही. त्याला फक्त चातुर्मास 4 महिन्यानंतर त्यांना सतत चालत राहायला लागतं त्यांना. हा 4-4 वर्ष झाले मुंबईत आहे. याची भाषा बघा. हा कोण आहे, कुठून आला याचा तपास नाही आणि ह्याला कोणीतरी चालवतं आहे. तुम्ही बघा, हा कबूतरच्या वेळेस प्रक्षोभक बोलणे, छत्रपती ताराबाई त्यांच्या वेळेस प्रक्षोभक बोलणे, जेणेकरून जैन धर्म आणि दुसऱ्या धर्मातल्या लोकांमध्ये एक तेढ निर्माण होईल. मला सांगा, इतके वर्ष राहतोय सगळ्या गावागावामध्ये जैन धर्म आहे. महाराष्ट्रामध्ये तब्बल 17-18 लाख मराठी भाषिक जैन धर्म, त्याला दुसरी भाषा पण येत नाही. मग तिथं झाले का कुणाचे वाद? आज मला दाखवा ना कुठं. आणि हाच मागणी करतो कुठून तरी, ते मांसाहार बंद करा, हे करा. ह्याला कुणाचाही सपोर्ट नाही. बाकीच्या आमचा कुणाचाही याला सपोर्ट नाही. परंतु काय झालं माहिती आहे का, ह्याला मीडिया कुठं मिळतोय? याच्या मागं एक माणूस नाही, सगळे बूम घेऊन उभे याच्या पुढं. अरे काय याला कोणतरी. आणि सांगू का तुम्हाला की हे कसं आहे की हा काहीतरी बोलतो, तो नॉन जैन वर्ग आहे, जैनांना शिव्या द्यायला चालू करतो. आणखीन एक वर्ग आहे, तो जैनांच्या सपोर्टसाठी लगेच उभा राहतो. मग जैनांना काय सांगितलं जातं की आम्ही तुमचे रक्षक आहोत, आम्ही तुमचे रक्षण करते आहोत. पण ह्या मेंढ्यासारखा कळपाचा कळप इकडं झुंडच्या झुंड इकडं वाढला जातो. बरं, जे नॉन जैन आहेत त्यांना दाखवलं जातं की जैन कसे तुमच्यावरती हे करतात. मग तो एक वर्ग एकाकडे जातो. पद्धतशीर भांडणे चालली, तुम्हाला सांगतो, पद्धतशीर भांडणे चाललो आहे. माझं आव्हान आहे, हे जे आहेत ना, यांनी त्याच्यावरती गुन्हा का त्याला पकडत नाही? त्या तोंडाला काळा भासन तुम्ही, त्याला पकडा. त्याला तुम्ही कोण आहे? निलेश मुनी कोण आहे? हा कोण लागून गेला याला? मुनी कोणी केलं याला? नाही काही, हे सगळं बरोबर चाललंय पद्धतशीरपणे. तुम्ही यांचे कॉल रेकॉर्ड मोबाईल वापरतात. काय आता मुनी झाले मोबाईल वापरतात हे. त्याच्यामुळे हे सगळं चुकीचं आहे. हे लोकांच्या डोळ्यामध्ये धुळफेक आहे सगळी. याच्यात पूर्णपणे राजकारण आहे. आणि विनाकारण लोकांमध्ये मित्र द्वेष निर्माण झाले. म्हणजे इतकी अशी परिस्थिती कधीच नव्हती पहिले. म्हणजे 8-10 वर्षापूर्वी अशी परिस्थिती नव्हती सगळी ती. वेद पाठकची ज्या पद्धतीची भूमिका आहे, तर त्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं? कारण त्याने तर सांगितलं होतं आमचा वाद मिटला, पण आता परत नाही. बघा, वेद पाठक आहे ना, मला म्हणजे इतकं हसू येतं त्याचं, त्या सगळ्या प्रकाराचं. वेद पाठकच्या सोसायटीमध्ये 33 कुटुंब राहतात. 11 जैन धर्माचं पालन करणारे आहेत. त्यातल्या एका व्यक्तीने सोसायटीकडे अर्ज करून कमिटीकडं परवानगी मागितली होती की मला इथं पट्टा मारायचा आहे. श्वेतांबर पंथामध्ये चातुर्मासामध्ये पांढरा पट्टा ओढतात की जेणेकरून खाली पायाला शेवळ लागू नये किंवा असं त्यांचं प्रथा त्यांच्यामध्ये. आणि पुन्हा उन्हाळा काय असतो तर त्याला चटकं लागू नये, ते पण त्याच्यामध्ये भूमिका असते त्यांची. तर रितसर परवानगी घेतली होती. ह्याला अडचण झाली. बरं, ह्यांनी काय केलं? तुमचं वाद आहे ना व्यक्तिगत, तू तक्रार करायची. तू तक्रार करायचं सोडून ह्यांनी काय केलं माहिती आहे का? ह्यांनी म्हणजे या गोष्टी मीडिया आला कुठनं, एक विशिष्ट चॅनल येतोय, ते त्याला आणखीन पेटवतोय, विषय वाढत जातोय. बरं, ते समोरचं म्हणतं की ठीक आहे बाबा, आम्ही रद्द करू, काढून टाकतो. त्याच्यानंतर मग शेवटच्या पद्धतीमध्ये अचानक, आणि हा पण म्हणतो आमचं मिटलंय, अचानक मग राजकीय पक्ष उठतात. आणि ह्याच्यामध्ये हिंदू खतऱ्यात कसा आणि मराठी माणूस खतऱ्यात कसा, मला याचं कोडं समजलं नाही. मराठी माणसाला खतरा कसा? बरं, जैन धर्मियांची लोकसंख्या किती माहिती आहे का? 0.अर्धा%, फक्त 0.5%. त्यातले समर्थन करणारे किती? त्या 0.5%तले सुद्धा 75%. म्हणजे तुम्ही किती छोटी, ते ह्याला काही यांना माहिती नाही, घेणं देणं पण नाही त्यांना कुणाला. ते त्यांच्या ह्याच्यात व्यस्त आहे, कुठंच काही करणे. तरी एवढा
4 दिवस तेच चाललं आहे सोशल मीडियामध्ये. आता ते टी व्हीला सुरू झालं. म्हणजे हे लोकांना दुसरं काही कामच नाही का? अहो त्या मुरबाडमध्ये लोकांना प्यायला पाणी नाही आहे. काल राजू शेट्टी साहेब मला सांगत होते, त्या मुंबईच्या आणि ठाण्याच्या अगदी जवळ आहे. पण ते मराठी भाषिक नाही का? ते आपले बांधव नाहीत का? त्यांना प्यायला त्यांच्या जमिनी गेल्या आहे. तिथं बोलायला कोणाला वेळ नाही. आणि हे सगळी नुरा कुस्ती, ही नुरा कुस्ती आहे. मी तुम्हाला परत सांगतोय, ही नुरा कुस्ती सुरू आहे. हे सगळं ठरून चाललं आहे सगळं. ह्याने त्याला शिवी द्यायची, त्याने ह्याला शिवी द्यायची, हे सगळं चाललं आहे. काहीतरी उठतात, आम्ही वेड्यासारखं काहीतरी टाकतो, ट्विटरवर टाकतो, ह्याला टाक त्याला टाक, तो शिवाय देतो, तो ह्याला शिवाय दे, ह्याला, हे सगळं मूर्खपणा चालला आहे सगळा. आणि हे दरवर्षी ठरल्यासारखं आहे. बाकीच्या लोकांना काय समजा काय चाललं आहे, असा हा प्रकार आहे सगळा.